ह्याचा गोड पोळी बनवणार आहे. पोळी फार चांगला आहे, प्रोटीन पण आहे ह्याच्यात. आमच्याकडे लहानपण श्रावण महिना आले की मुगाचीच पोळी असायचं. एक दोन तुकडा चालेल झाले. वा, मस्त गोड झाले. व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी उमा कुलकर्णी. उदरंभरणामध्ये तुमचे स्वागत आहे. आता श्रावण महिना जवळ आले. सगळं सण श्रावण सुरू झाले की सगळं सुरू होते. आपण गोड पदार्थ करायलाच पाहिजे. काय करायचं? अख्खा हिरवा मूग ह्याचा गोड पोळी बनवणार आहे. चला करूया. आता आपण अख्खा मूग घेतलेले. हा 1 वाटी, अर्धा वाटी, 1.5 वाटी अख्खा मूग आपण आता थोडं भाजून घेऊया. 5 मिनिट भाजून घेऊ. खूप पण भाजायचं नाही. मी थोडं भाजून घेतलं म्हणजे शिजायला पण चांगलं. आता भाजून झालेले आहे. आपण आता कुकर लावून घेऊया. कुकरच्या भांड्यामध्ये घालून आपण धुवून घेऊ. भाजल्यावरच धुवायची, आधी धुवून घ्यायचं नाही. कुकरचं भांडं ठेवायचं. 1 ग्लास पाणी. किती ग्लास पाणी घालायचंय? 1.5 ग्लास पाणी घालायचं, म्हणजे ह्याचा कट पण छान निघतो. अर्धा चमचा तेल सोडायचं. तेल कशासाठी? लवकर शिजते म्हणून. 5 ते 6 शिट्टी घ्यायचं. का म्हणजे कधी कधी मूग शिजतो, कधी नाही शिजत. आता कुकर तरी लावलेलं आहे. गव्हाचे पीठ घेऊया. आता त्याच वाटीने घेतलेले आहे मूग, त्याच वाटीने पीठ पण घ्यायची. 3 वाटी घ्यायची. हा 2 वाटी झाले. 3 वाटी. आता कुकर वस्तर आपण मळून घेऊया. छोट्या चमच्याने मीठ घालायचं. 1 चमचा गोड तेल घालायचं. थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ. एवढ्या साहित्यात किती पोळ्या होतात? आपण करण्यावर असतो. कधी 10 होतो, कधी 9 होतो. फारच पुरण जास्त पाहिजे तर कमी पण होतो. थोडं पुरण घातलं तर 10-12 पोळे पण होतो. पण हा फार पौष्टिक आहे. हा मुगाची पुरणपोळी फार चांगला आहे. प्रोटीन पण आहे ह्याच्यात. वात येत नाही, पित्त होत नाही. श्रावणामध्ये तर पुरणपोळ्या होतच राहतात सारख्या. हा, सारखं पुरणपोळी असतात. ते शुक्रवार देवीला असतं नैवेद्य. आमच्याकडे लहानपणी रोज श्रावण महिना आले की मुगाचीच पोळी असायचं. चला, कणिक मळून झालेले. 15-20 मिनिट आपण झाकून ठेवूया. हा, कुकर शिट्टी झालेली आहे. 6 शिट्टी. आपण आता बंद करूया. थंड झाल्यावर आपण पुरण बाहेर काढू. हरभरा डाळ कसं असतं, वाचवळ पदार्थ. त्याच्या एवढी हा मुगाची पुरणपोळी खाल्लं तर एकदम उत्तम. ते शेतात मूगच असायची. त्याच्यामुळे आमच्या आईने आम्हाला करून खाऊ घालायची. त्याच्यामुळे मला ते करायचं सवय आहे. चला, आता कुकर झालेले आहे. कसं शिजलेलं छान. कट काढूया. चला, आता कढईमध्ये घेऊया. कट ते काढूनच ठेवू. आपण त्याचा सार करूया कटाचा. आता 1.5 वाटी गूळ घेतलेले. 1.5 वाटी मुगाला 1.5 वाटी गूळ. म्हणजे कसं बरोबरी होतं. कमी पण होत नाही गोड, जास्त पण होत नाही. मीडियम मध्ये आहे. ज्यांना जास्त पाहिजे त्याने जास्त घालू शकतं गोड. मग गोड कमी पाहिजे तर कमी घालायचं. 1च वाटी घालायचं. साखर पण घालू शकतो का? हो, दोन्ही मिक्स करू शकता. 1 वाटी गूळ घेतलं तर अर्धा वाटी साखर घालायचं. नुसतं साखरेचं केलं तर ते चालते. नुसतं साखरेचं जास्त साखर कुणाला आवडत नाही ना. गूळ का घालावं? गुळामध्ये कॅल्शियम असतो. गुडघादुखी असलं तर कमी होतो, म्हणून गूळ वापरायचं.
पुरणाला कसं चटका घेतो आपण, गोळ म्हणा साखर म्हणा, तसं ह्याला पण चटका घ्यायचा. म्हणजे चटका द्यायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे गरम करून घ्यायचं, दोन्ही मिक्स व्यवस्थित होतं ना. वेलदोडे आणि जायफळ पूड करून घेतलेले आहे. आता ही शिजून झालेले वेलदोडे पूड पण घातलेले. आता आपण ह्याला थंड करून घेऊ. गॅस बंद करते. थंड होऊन द्यायचे. आता ते थंड होस तर कटाची आमटी करणार. आता 2 चमचा तेल घाल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडेसे कढीपत्ता, हळद 1 चमचा आणि हिंग थोडं, पुरणाची कटई, एक 2 तुकडा आमसूल. कुणाला चिंच गोळ आवडते, कुणाला चिंच आवडत नाही. कटाच्या आमटीला लागतेच, पण आपण काय करायचं, ज्यांना आवडत नाही चिंच त्याने आमसूल टाकावं, म्हणजे आमटी छान होते. 1-1.5 चमचा मसाला घालायचे, 1 चमचा मीठ घालायचं, म्हणजे आमसूलमध्ये मीठ होतं. जास्त मीठ व्हायला नको म्हणून 1 चमचा घालायची. आता हे उकळून झाल्यावर आपण नंतर थोडं पुरण मिक्स करायचे. आता ते वाटून घेऊया, मग ह्याच्यात थोडे पुरण घालायचे, मग आमटी एकदम छान होते. आता कटाची आमटी होत आहे तोपर्यंत ही पुरण मिक्सरमधने वाटून घेऊ. मिक्सरमध्ये वाटा, नाहीतर आपल्याकडे पुरण यंत्र असलं तर त्याच्याने वाटू शकता. पुरण थोडं पातळ झाले तर अजून थोडे शिजून घ्या, म्हणजे घट्टपणा येते. होते कधी कधी. चला, घट्टपणा आले पुरण. आता पुरण झालेले आणि हे कटाची आमटी पण होत आले. त्याच्यात थोडं आपण पुरण मिक्स करू, म्हणजे घट्टपणा येते. थोडं उकळू द्या. चालेल का? झाले. पुरण थंड झालेले, पोळ्या करायला घेऊया. मस्त घट्ट झाले पुरण. चला, जय श्रीराम. बघा कसं मस्त झाले पुरण. चला, आपण टाकू. चला, मस्त मऊ पोळी झालेले.
आता हे अख्खा मुगाची पुरणपोळी झालेली आहे आणि आणि कटाची आमटी. तुम्हाला ही नक्की आवडेल पुरणपोळी आणि तुम्ही करून पहा आणि मला फोटो काढून पाठवून द्या. वा, मस्त गोड झाले. फार गोड नाही, फार कमी नाही, मिडियममध्ये. कटाची आमटी पण खूप छान झाली. खूप छान पोळी लागते. मस्त आस्वाद घ्या आणि फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.